नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। एक धक्कादायक प्रकार जो आहे तो आदर्श महाविद्यालयाच्या परिसरामध्ये घडलेला आहे। एक इसम इथून आपल्या कुटुंबासोबत जात असताना त्यांच्या दुचाकीवरून ते प्रवास करत होते। त्यांच्या गळ्यातील चेन जी आहे ती चोरण्यात आलेली आहे। हा धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आहे आणि पिंकू यादव असं या व्यक्तींचं नाव आहे आणि त्यांच्याच गळ्यातील 3.5 तोळ्याची चेन जी आहे ती चोरण्यात आलेली आहे। हा धक्कादायक प्रकार जो आहे तो आदर्श महाविद्यालयाच्या परिसरामध्ये घडलेला आहे। सायंकाळी ते आपल्या मुलीसोबत इथून प्रवास करत असताना शेजारच्या दुचाकीवरून चेन स्नॅचर आले आणि त्यांच्या गळ्यातील चेन चोरली। त्यांना काही कळायच्या आधीच त्यांनी इथून पळ काढलेला आहे। काय नेमकं घडलेलं आहे आपण त्यांच्याशी संवाद साधून जे आहे ते जाणून घेऊया। हा धक्कादायक प्रकार जो आहे तो बदलापूर शहरामध्ये घडलेला आहे, आदर्श महाविद्यालयाच्या परिसरामध्ये घडलेला आहे। नेमकं काय घडलेलं आहे आपण पिंकू यादव यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊया। काय सांगाल, काय नेमका संपूर्ण प्रकार आहे? कधी तुमची मॅडम 26 तारखेला आम्ही आपला शॉप आहे आमची करवईला, ते आम्ही बंद करून येत होता। इथे गांधी चौकची पुढे आलो तर आम्ही HDFCचे समोर आहेत। ते आमच्या समोर एक मुलगी होती आमची बाईकवरती पुढे, आणि ते चोर जे आहेत ते मागून येऊन तो पुढे आम्हाला थांबवलं होता, पण मी त्या स्लोमध्ये होतो त्या गाडीवरून, आणि ते मागून येऊन तो चेन झपटा मारून ते पुढे गेला। आम्ही इथपर्यंत आम्ही त्याला मागे लावलो होतो, पण आमची स्कूटी होती त्याच्याकडे ब्लॅक कलरची पल्सर होते आणि ते तिथेच ते पडून गेले। तर रात्रीच्या वेळेला आम्हाला नाही कळाला कुठे गेले ते। परत आम्ही नंतर त्यावेळेला आम्ही पोलीस चौकीला FIR पण केलेत, आणि जे FIR सुरुवातीला थांबवलं की काय नाही, फक्त गाडीवर होतं? हां, आम्ही गाडीवर तर होतो, पण स्लो होती आमची गाडी थोडी, कारण मुलगी होती आमची, आणि ही जे HDFCचे आहेत समोर आलेत आम्ही ते डाला नाही तिथे, त्याच्यासाठी आम्ही गाडी रात्री आम्हाला त्याच्यासमोर एक स्विफ्ट डिझायर पण होते, ते डिझायरला पण तो मागून येऊन मारला होता, आणि ते इथे कट मारून तो परत अंबरनाथ ते ब्रिजवरती तो पडलेत आगे पुढे, आणि आम्ही पण त्याच्या मागे लागलो होतो। त्यात नाही, जर आमचं नाही झाले तर आम्ही पोलीस चौकीला गेलो, आम्ही कंप्लेंट पण FIR पण टाकलेत आम्ही। ते आता पोलीसचे काही अपडेट नाही आले, फक्त त्याची एक CCTV फुटेज भेटलेत आम्हाला चोरची जे आहे ते। त्याच्या आम्हाला पोलीसचे मागणी आहे की जेवढं लवकर होईल ते आम्हाला ते करून द्या, आणि दुसरे काही आम्हाला बोलायचे नाही त्याच्या संदर्भात। वॉच ठेवलेला का? वॉच ठेवलेला का? ते आम्ही नाही बोलू शकतो काय वॉच ठेवलं का नाही ठेवलं, ते आम्ही नाही बोलू शकतो काय, कारण आम्ही आमचं दर दिवसची काम आहे ते, दुकान बंद करून आम्ही येत होतो त्या दिवशी, तर आणि रोजचे प्रमाणे जेवढंच होतं तेवढं आम्ही करून आलो होतो। आणि ते गांधी चौकात तो आम्हाला तो मला वाटलं तो गांधी चौकातवरून तो मागे लागलेत आमची, आणि आम्ही टी-शर्ट घातले होते ते इथे मारले तो। त्या दिवशी आम्हाला स्क्रॅच पण आला होते, गलेवरती स्क्रॅच पण होते, ते आम्ही पोलिसने बघितले होते त्या तिथे आम्हाला। तपास कुठपर्यंत आलाय? पोलीस ते काही आता सध्या अपडेट नाही दिले, ते फक्त बोलले शोधण्याचे चालू आहेत काम, आणि ते इथे आपला इन्व्हेस्टिगेशन पण झाले तिथे HDFCचे समोर, पण काय अपडेट आता नाही आले। फक्त ते CCTV जे आहेत बंगलोवाल्याचे भेटलेत आम्हाला CCTV, पण बाईकचे पूर्ण क्लिअरिटी नाही दिसले, ते म्हणून आम्ही काही बोलू नाही शकत कोण आहेत कोण नाही ते। फक्त तुम्ही गाडी चालवत होते, गाडी चालवताना तो खेचली तुमच्याकडे, तुम्हाला हो मागे येऊन तो खेचला तो। काय घटनाक्रम कसा होता? कारण की गाडी थांबली असेल, तुम्ही चालायची तो गोष्ट वेगळी, परंतु गाडी चालवत असताना अशा प्रकारे चोरी होणं हा धक्कादायक प्रकार आहे। नेमकं काय घडलेलं? नाही, तर आम्ही आमच्या मुलगी होतो समोर, ऍक्टिव्हा गाडी होतं आमचे, आणि मुलीसोबत होतो? हो, आमची मुलगी सोबत होतो। ते इथे आलो तो आम्ही HDFCच्या समोर, ते आम्ही आपला जे लॅब बाजूला आहे तिथे होतो आम्ही, ते पुढे आम्हाला क्रॉस मारून आलेत आणि झपट्टा मारून तो पुढे गेलेत, ओव्हरटेक तो झपट मारून ते पुढे गेलेत आमचे, आणि त्याच्याकडे पल्सर होतं म्हणून त्याची स्पीड जास्ती होते आम्हाला बाईकपेक्षा, आमची बाईकपेक्षा। बाईकवर किती जण होते? 2 जण होते, एक मागचं जे होतं हेल्मेट घातलं होतं, पुढच्या जे होतं फक्त मास्क लावले होते ते आम्ही फेस पूर्ण नाही क्लिअर नाही बघितले आम्ही। आता पोलीसचे जे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ते आले समोर तेव्हा आपण बोलू शकते काय। 26 मार्चला हा प्रकार घडला धक्कादायक, आणखीनही शहरात त्या दिवशी चोरी झाल्याचं कळते? आम्हाला पोलीसवाल्याने बोललं होतं त्या दिवशी की 4 ठिकाणी झाले होते त्या दिवशी। बदलापूरमध्ये 2 झाला होता, आणि ते 2 काहीतरी अंबरनाथला झालं होतं। त्या दिवशी आम्ही पोलीस चौकीला आम्हाला बोललो होतो की आज 4 ठिकाणी झालेत आता, आणि कोण होते हीच होता की नाही तर ते आपण खरंच नाही सांगू शकतो। पोलीस प्रशासनाकडे काय विनंती असेल? आम्हाला फक्त हीच विनंती आहे की चोरांना जे आहेत ते आमची चोरी झाले ते 3.5 तोळ्याची जे चेन आहेत त्याच्यामध्ये एक लॉकेट पण आहे गणपतीची,
ते फक्त आम्हाला शोधून द्या आणि आम्ही जे आहेत ते याच्या पुढे काही आपण नाही बोलू शकतो, कारण त्याची पण चालू आहे प्रयत्न. ते 2 वेळा आम्ही येऊन गेलो होतो पोलीस स्टेशनला, पण त्यांनी फक्त एवढा अपडेट दिले की चालू आहे, शोधण्याचे चालू आहेत. आम्ही क्राईम ब्रँचवाले पण आलो होते इथे. काय असं धारदार वस्तू वापरली का खेचली काय? नाही, फक्त हाता मारून तो खिचले होतो. हाताने पकडून खेचली. हा, हाता मारून खिचले. हा धक्कादायक प्रकार ज्यांच्यासोबत घडलेला आहे त्यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे. हा संपूर्ण प्रकार जो आहे तो त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. आणि गाडी चालवत असताना, महत्वाचं म्हणजे गाडी चालवत असताना हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि ओव्हरटेक करून ते तरुण यांच्या पाठून आले आणि त्यांनी त्यांच्या गळ्यातील जी आहे ती चेन खेचली. याच रस्त्यावरती हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला आहे आणि येथून त्यांच्या गळ्यातील चेन खेचून, जवळपास 3.5 तोळ्याची चेन होती, त्याच्यामध्ये गणपती बाप्पाचं लॉकेटही होतं असं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. आणि येथून सरळ त्यांनी पुढे DG1च्या शोरूमच्या दिशेने पळ काढलेला आहे. आदर्श महाविद्यालयाचा हा संपूर्ण परिसर आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे एक भीतीचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. आणि